नमस्कार, मुक्ताई क्रोश आणि फॅशनमध्ये मी सविता सुरे आपलं स्वागत करते. आज आपण आषाढी एकादशी निमित्त खणाचा स्पेशल परकर पोलकं शिवणार आहोत. यासाठी आपण 2 रंगाचे कपडे घेतलेत. आपल्याला स्कर्ट शिवायचा आहे, तर तो आपला उंचीनुसार बघायचा. गुडघ्यापर्यंत किंवा पायापर्यंत उंचीचा स्कर्ट आहे. हा पायापर्यंत उंचीचा स्कर्ट आहे. एक 5 वर्षाच्या मुलीचा आहे. तर याच्यासाठी मी 1.5 मीटर कपडा घेतला आहे आणि 1.5 मीटर अस्तर घेतलं आहे. तर आपण अस्तरची 4 पदरी घडी घातली आहे आणि आता मी ते कमरेचा चौथा, जो आपला 22 कंबर होती त्याचा चौथा प्लस 1.5 इंच घेतो आहे. तर मी 1 इंच घेतला आहे. 1 किंवा 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि आपण जी घडीची बाजू आहे ती ठेवलेली आहे या साईडला आणि इकडे जे मी माप टाकते ते इकडे आपण ओपन बाजू ठेवलेली. तर आपल्याला उंची ही 22 पाहिजे. तर 22मधून आपण जे आपली कमरेला पट्टी लावतो त्याचे 2 इंच वजा करायचे. मग आपल्याला टोटल 20 उंची भरपूर होते अस्तरसाठी. तर इथं मी हे पहा पूर्ण उंची घेते 20 इंच. आता आपल्याला इकडे दुमडपट्टी वगैरे घ्यायची आहे. थोडंसं वाढून घेतलं तरी चालेल, पण मी नाही घेते कारण नंतर ते अस्तर मेन कपड्यात आपण स्कर्ट शिवला की अस्तर खाली डोकवतो, म्हणून अस्तर थोडं छोटंच घ्यायचं 2 इंचांनी. आणि आता मी हा जो घेर टाकला आहे तो कापून घेते. इकडं थोडा आकार दिले पहा आणि आता आपण हे कापून घेऊया. हे आपलं स्कर्टचं अस्तर आहे. आणि हा मधून भाग मी कापून घेते, म्हणजे आपले पुढचं मग असे 2 वेगवेगळे भाग भेटून जातील. हे पहा असे आपले 2 वेगवेगळे भाग झालेत. आता आपण पूर्ण उंची 22 आहे, तर त्याच्यामधून आपण 2 इंच वजा करायची आहे आणि आपली कंबरसुद्धा 22 आहे. तर आपण 22चा हे पहा आपली 22 आहे, तर 22च्या 3 पट कपडा घ्यायचा आहे घेरसाठी. त्यात कमी जास्त असेल तरी चालेल, थोडाफार कमी जास्त असेल तर आपण चुन्या थोड्या ॲडजस्ट करायच्या. तर इथे माझ्याकडे 66 इंच कपडा आहे, तर मी तो घेतला आहे 66 इंच. कमी असेल तर कमीही घेतला तरी चालतं. हे पहा 22चा तिसरा 3 पट कपडा घेतला आहे आपण. आणि आता आपण पूर्ण उंची 22 आहे, तर त्याच्यातून 2 वजा करतो आहे आणि अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन. आणि आपल्याला खाली पट्टी असल्यामुळे आपल्याला तिथे दुमडपट्टी द्यायची गरज नाही, म्हणून आपण पूर्ण उंची ही 20.5 इंच घेतो आहे. हे पहा 20.5 उंची 20.5 इंच उंची घेतली आहे. आपण इकडे सगळीकडे मार्किंग करून घेऊया, म्हणजे आपल्याला कापण्यासाठी सरळ रेष मारता येईल. पूर्ण कपड्याची मी 4 पदरी घडी काढून घेतली होती. आणि आता मी हे जे आपण मार्किंग केलं होतं त्याला मी सरळ रेषेत जोडून घेते आणि आपण हे कापून घेऊया. आता आपण पहिले स्कर्ट शिवून घेऊया. हे पाहता हे अस्तर ठेवूया आणि आपण जे 1 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवलं होतं त्याच्यावरती आपण 1 इंचाची शिलाई मारून घेऊया. एका साईडनीच मारून घ्यायची, दुसरी साईड ओपनच ठेवायची आपण. हे पहा इकडून मी 1 इंचाची शिलाई मार्जिन करून घेते आणि खाली आपण दुमडपट्टी करून घेणार आहोत. तर हे पहा अशी
साधारणतः अर्धा आणि अर्धा असं 1 इंचाची दुमडपट्टी मारून घ्यायची. आणि जो आपला मेन फॅब्रिक आहे म्हणजे खणाचं, याला आपण छोट्या छोट्या चुन्या किंवा बॉक्सलेट जसं तुम्हाला वाटेल ते, मी ते चुन्या घालणारे छोटे छोटे. हे पहा, मी अस्तरवरती शिलाई मारून दुमडपट्टी बनवून शिवून घेतली आहे. आता आपण याच्यावरती जो आपला मेन फॅब्रिक आहे खणाचं, त्याच्यावरती चुन्या मारल्यात मी, ते ठेवून कमरेच्या भागावर ठेवून शिवून घ्यायचं आहे. इकडे शिवून घ्यायचं आहे. हे पहा, हे मी मशीनवर जोडून घेतलं आहे. आणि आता आपण जो कमरेचा भाग निघला आहे आपला, याच्यासाठी पट्टी लावणार आहोत. तर आपण हे शिवून झाल्यावरच ही पट्टी मोजतो. हे पहा, इथं माझी एक साईड 13, म्हणजे आपल्याला 26 इंचची लांब पट्टी हवी आहे आणि 5 इंच रुंद. तर मी इथं जे उरलेले कापड आहे त्याच्यातून 4 किंवा 5 इंचाची रुंदीची पट्टी काढते आहे. आता इथे मी 4 इंचच काढले, कारण मी 1.5 इंचाचा पट्टी बनवायची ठरवली आहे. आणि मी स्कर्टमध्ये अर्धा इंच वाढवलेलं आहे. तर आपण 26 इंच लांब आणि 4 इंच रुंदीची पट्टी घेतली आहे. हे आपण अस्तरचं कापड घेतले आणि आत्ता आपण खणाच्या कापड पण सेम एवढीच पट्टी काढणार आहोत. आता इथे आपल्याला थोडासा जोड द्यावा लागेल, म्हणजे आपली ही 26 इंचाची पट्टी होईल. आणि आता मी जो आपला खणाचा कपडा आहे तो अस्तरच्या कपड्यावरती चारी बाजूने शिवून घेतला आहे. आणि आता आपल्याला हे पहा, मेन फॅब्रिकवर पट्टी लावून घ्यायची. तर आपण आधी आतून लावणार आहोत पट्टी, उलट्या साईडनी. पूर्ण पट्टी लावून घेऊया आणि नंतर ती अशी बाहेर काढून बाहेर दुमडपट्टीने शिवून घेणार आहोत. आता ह्याला इलास्टिक लावायचं, तर मी नाडी टाकू शकता, पण मला इलास्टिक लावायचं आहे. तर आता जी आपली 22 कंबर आहे, तर मी त्याच्यामध्ये 4 ते 5 इंच कमी इलास्टिक टाकते. 4 ते 5 इंच कमी इलास्टिक घ्यायचं, जे आपली कंबर आहे त्याच्यापेक्षा. आता मी याच्यात इलास्टिक टाकून घेतलं आहे आणि याच्यावरती 2 शिलाई मारून घेतलेत. आता मी इकडे जे आपली शिलाई मार्जिन आहे त्याच्याप्रमाणे आपण शिवून घेणार आहोत. आधी आपण खणाचा कपडा शिवणार आहोत आणि नंतर अस्तर. तर इथं आपण शिवताना थोडंसं वेगवेगळं करून शिवायचं. आणि इथे बघा, मी इथे पोपट लटकन टाकलेत नॉड करून, जे आपला वरचा ब्लाऊजचा जो कपडा आहे त्याचे मी इथे लटकन टाकलेत. आणि आपला हा स्कर्ट तयार झाला आहे. स्कर्ट किंवा याला आपण परकर म्हणू. आता आपल्या याच्यावरचा ब्लाऊज शिवायचा आहे. तर ब्लाऊजसाठी उंची 11 आहे, त्याच्यानंतर कंबर घेर 22 आहे, छाती घेर पण 22 आहे, आणि बाही उंची 4, दंडघेर 4, दंडघेर 7, शोल्डर 9, मुंडा खोली 5.5, गळा खोली 3. तर याच्यासाठी अस्तर 4 पदरी घडी घालून घेतले. आणि या साईडला आपण माप टाकणार आहोत. नेहमी आपण बंद बाजूला गळ्याची बाजू घेतो
आता इथे आपल्याला जी आपली उंची आहे त्याप्रमाणे 11 प्लस 1 इंच शिलाई मार्जिन घेतो आहे आपण. म्हणजे इथे आपल्याला 12 इंच टोटल उंची घ्यायची ब्लाऊजची आणि 5.5 मुंडा खोली घ्यायची आपल्याला. 5.5 मुंडा खोली आणि शोल्डर हे 4.5 घ्यायचे. तर या मुलीचं शोल्डर 3 होतं. आणि जी तुमची छाती आहे ती 5.5 येते. चौथा 22चा चौथा 5.5 प्लस 1.5 इंच. तर इथे आपण 7 इंचाची घडी 7 इंचाची खूण केली. आणि हे पहा कमरेलाही आपण 7 इंचच घेणार आहोत, कारण आपल्या छाती आणि कंबर एकसारखी मुलगी छोटी असल्यामुळे. आता हे आपण आखून घेऊया. जे आपण आता इथे जे आपण गळा टाकणार आणि इथे मुंड्याला आकार देणार आहोत. तर मुंड्याला आकार आपण लहान मुलींसाठी आपण 0 ते 6-7 वर्षापर्यंत आपण एकच आकार देतो मुंड्याला, पाठीमागचा पुढचा. इथे आपण 2 आकार देत नाही. इथे मी 1.5 इंचाची जे रेष आखली आहे आणि इथे आकार दिला आहे. इथे 1.5 इंचाचाच आकार दिला आपण आणि आपण पाठीमागचा पुढचा आकार एकच देतो. आता मी हे उसकुटून घेते. हे पहा आपला ब्लाऊजचा भाग तयार झाला आहे. आता सेम असंच आपण खानाचाही कपडा हे पहा दुहेरी टाकला आहे मी आणि बंद बाजूलाच आपला गळ्याची बाजू टाकायची आहे. हे पहा आणि आपण आता कापून घेणार आहोत. घडीच्या बाजूला आपला गळ्याची बाजू येते. तर इथं मी दुहेरी घडी करून टाकली आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून कापून घेते. हे पहा आता आपण हे एकमेकांना जोडून घ्यायचे व्यवस्थित. आतल्या साईडने आपण अस्तर लावतोय. आणि आता आपण बाही काढणार आहोत. तर आम्ही तर फुग्याची बाही काढतोय, पण सध्या आपण बाही साधीच काढणार आहोत. आपल्या बाहीची उंची 4 आहे, तर आपण इथं अर्धा इंचच घेतोय, कारण आपण खाली पुन्हा पट्टी लावणार आहे इथे आणि वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन जाणार आहे, म्हणून आपण 4.5 इंचची बाही उंची घेतली आहे. आता आपण याचा निम्मा 4.5 इंचाचा निम्मा करूया, 2.25 आणि दंडघेर आपला 3.5 प्लस 1.5 इंच घेऊया. दंडघेर 7 आहे, 7च्या निम्मा 3.5 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्याच्यानंतर आपण इथे घेतोय छातीचा चौथा प्लस अर्धा इंच. छातीचा चौथा आपला 5.5 प्लस अर्धा इंच 6. आता आपण ह्याच्या हे पहा 1.5 इंच आत येतोय आणि मग जे हे राहिलेलं आहे याचा 2 भाग होते 4.5चे आपले 2.25 पर्यंत होते 2 दुसरा भाग. आणि मग इथे आपल्याला बाहीसाठी आकार द्यायचा आहे. आपण यांच्या बाहीलाही एकच आकार देतो छोट्या मुलांच्या, कारण मुंड्यालाही आपण एकच आकार दिलेला असतो. इथे आपण आकार देऊन घेऊया. ही आपण साधी बाही काढली, पण आपल्याला इथे फुग्याची बाही शिवायची. इथे मी 2 बाही काढून घेतलेत.
आणि आता आपल्याला फुग्याची बाही कशी काढायची ते सांगते तुम्हाला. 4 इंच आपण एक्स्ट्रा घेतो आहे. हे पहा, इथे मी कपड्यावरती आपली बाही ठेवली आणि त्याच्या पुढे 4 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे. आणि घडीची बाजू आपण इथे ठेवलेली आहे, म्हणजे आपल्याला अखंड बाही निघेल. आता मी हे कापून घेते. हे बघा, आपली आता बाही निघाली आहे पूर्ण. आता आपण याच्यावरती चुन्या घालून ह्या बाहीच्या मापाची करणार आहोत. आपण याच्यासाठी पट्टी पण लावणार आहोत. तर हेच आपण याच्यातल्या काठाची पट्टी काढून घ्यायची. तर ते आपल्याला बाहीचा जो दंडगेर आहे तेवढी पट्टी काढून घ्यायची आहे. आणि बघा, मी अशा 2 पट्ट्या काढून घेतल्या. इथे आपण जो आपला ब्लाऊजचा भाग होता त्यांना एकमेकांवरती अस्तर ठेवून शिवून घ्यायचं आहे. आणि हे पहा, बाहीला आपण चुन्या मारून घेणार आहोत आधी, आणि मग आपण अस्तरवरती शिवून घेणार आहोत. तर इथं मी जो एक्स्ट्राचा कपडा आहे त्याला मार्जिन करून ठेवते, जेणेकरून आपल्याला तेवढ्या भागावरती चुन्या घालता येतील. वर आणि खाली दोन्हीकडे चुन्या घालून घ्यायच्या, बॉटमलाही घालायच्या आणि वरती पण घालायच्या. हे पहा, मी इथे चुन्या घालून घेणार आहे आता. आणि चुन्या घातल्यावरती मी जो आपली पट्टी काढली होती ती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये लावली. हे पहा, अशीच मी दुसरी बाही करून घेतली. आता आपल्याला गळे करून घ्यायच्यात. इथे मी पुढचा गळा आपल्याला 2.25, हा मागचा गळा आहे, मागचा गळा आहे, आणि 3.5 गळा खोली, 2.25 रुंदी आणि 3.5 गळा खोली. 1.5 इंचाचा आपण इथे आकार देण्यासाठी खूण केली आहे आणि आपण गळ्याचा आकार दिला आहे. हा झाला पाठीमागचा गळा. आणि पुढचा गळा आपण चौकोनी बनवला आहे, कारण आपल्याला इथे जी आपली पट्टी आहे ती लावायची. इथे पण मी 2.25 घेतला आहे आणि खोलीही 3.5 घेतली. आणि आपण पाठीमागे पण 2.25 आणि 3.5 घेतली. 1 इंचाचा आपण एक्स्ट्रा कपडा ठेवतो. आता आपण हा कपड्यावर लावून घ्यायचा आणि आपण पाठीमागे काज बटन किंवा हुकलूक करणार आहोत ब्लाऊजला. जेव्हा आपण पाठीमागचा गळा केला की आपण मधोमध कापून त्याला काज बटन करणार आहोत किंवा हुकलूक करणार आहोत. तर त्यासाठी पट्ट्या काढते मी त्यासाठी. हे पहा, आता मी ते शिवून घेतले व्यवस्थित. आता इथे मी गळा लावून घेते. हा झाला आपला पुढचा गळा. याला आपण पट्टी लावणार आहोत. शिलाई मारून घ्यायची, मस्त दाबटीप मारून घ्यायची. आणि हे पहा, मी इथे पट्टी लावून घेतली आणि पाठीमागच्या भागाला पण गळा करून घेतला आहे. तर आपण इथे आता मध्यभागी कापून घेऊया आणि त्याला काज बटन पट्टी किंवा हुकलूक पट्टी करूया. इकडे बघा, शोल्डर जोडायचे आपण.
अर्धा इंचामध्ये शिलाई मारून घ्यायची. आता आपली झाले आणि इकडे मी काज बटन पट्टी म्हणजे हुकलूक पट्टी करून घेतली आहे. आता इथे बाही लावायची आपल्याला. बाही लावल्यानंतर आपण जे 1 इंच किंवा 1.5 इंच जे पण आपण शिलाई मार्जिन ठेवलेलं असतं त्याच्यावरती खुणा करून आपल्याला शिलाई करायची आहे. इथे मला थोडासा कट द्यायचा आहे, तर मी इथे 4 इंचाचा शिलाई मार्जिन 4 इंचाची खूण 3 इंचाची खूण करते. हे पहा, इथे मला कट करायचे म्हणून मी इथपर्यंतच येणार आहे आणि इथे कट करणार आहे. बाहीलाही आपण 1.5 इंचाचे शिलाई मार्जिन ठेवलं होतं त्याप्रमाणे आपण 1.5 इंचाची खूण करून घेऊया, किंवा थोडंसं लूज असेल तर तरी चालेल. लहान मुलांना खूप पण टाईट नकोत कपडे. आणि आता आपण इथे शिवून घ्यायचे आणि इथे कट करून घेऊया. तर हे पहा, आणि मी फुलही बनवलं आहे सुंदर, आणि याला स्कर्टचं फूल बनवलं आहे आणि छान गोंडेही केलेत. आणि इकडे कट पहा किती सुंदर झालेत, आणि ड्रेस पण खूप सुंदर झाला आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, आणि पहा असे सुंदर सुंदर ड्रेस शिवा. आणि पहा हा सुंदर ड्रेस या मुलीला किती छान दिसतोय. तिने मला तिचा फोटो आवर्जून पाठवलाय ड्रेस घातल्यावरती. धन्यवाद.